कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध आर्थिक घोटाळ्यात निलंबन केलेल्या दोषारोपपत्र ठेवलेल्या आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची विभागनिहाय चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आनंदराव श्रीपती सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली होती। तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी 15 नोव्हेंबर 2017 रोजी आनंदराव सूर्यवंशी यांना 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच मार्च 2021 पर्यंत नियुक्ती दिली होती। त्यांची मुदत संपून 4 वर्ष 4 महिने त्यांनी बेकायदेशीरपणे काम करून महापालिकेकडील लाखो रुपयांची लूट केली आहे, असा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलाय। सूर्यवंशींच्या कार्यकाळात सुमारे 45 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती। त्यातील अनेक कर्मचाऱ्यांशी साटलोट करून निर्णय देण्यात आला, असा गंभीर आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आज पत्रकार बैठकीत केलाय। सूर्यवंशी यांची बेकायदेशीर बिलं तयार करणारे रचना आणि कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडत आणि त्यांना मंजुरी देणारे मुख्य लेखापाल संजय सरनाईक हे 2 अधिकारी देखील या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप करत माजी उपमहापौर शेटेंनी फौजदारी स्वरूपाच्या कारवाईची मागणी केली आहे। कोल्हापूर महापालिकेच्या कर्तव्यदक्ष प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांना आज मी कोल्हापूर महापालिकेचे 40 ते 45 कर्मचारी यांनी विविध विभागामध्ये केलेले घोटाळे, घरपाळा घोटाळा, TDR घोटाळा, असे अनेक घोटाळे याबाबत या अधिकाऱ्यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर यांची विभागीय चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी यापूर्वी आनंदराव श्रीपती सूर्यवंशी यांची नेमणूक केली होती। त्यांचा कार्यकाल 3/3/21 संपलेला आहे। 70 वर्ष झाले असताना देखील हे 74 वर्ष म्हणजे 4 वर्ष 4 महिने काम करून बेकायदेशीर पैसे उचललेले आहेत। यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे ज्यांनी रचना व कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडत यांनी त्यांची बनावट बेकायदेशीर बिलं केलेले आहेत। कार्यकाल संपला असताना त्याचे चेक संजय सरनाईकनी काढलेले आहेत। यामध्ये मुख्य लेखापरीक्षक, ऑडिट विभाग सर्व अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदेशीर काम करून हे विभागीय चौकशीचे प्रस्ताव देऊन यामध्ये आयुक्तांची देखील फसवणूक केलेली आहे। अशा या सर्व कर्मचाऱ्यांच्यावर त्यांना त्वरित निलंबित करून फौजदारी दाखल करण्याची मी मागणी केलेली आहे। त्यांनी जर न केल्यास मी मुंबई हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे। दरम्यान आपल्याबद्दल माहिती गोळा करण्यात येत असल्याची कुणकुण लागताच आनंदराव सूर्यवंशी यांनी 6 जुलै 2025 रोजी काम थांबवत असल्याचा अर्ज दिल्याची माहिती भूपाल शेटे यांनी दिली आहे।